एक्झाम्पल किती सॉल्व केले आपण इथे 2 केले होते. ओके, तिसरं चौथं आणि पाचवं होमवर्कला दिलं होतं. ओके, तिसऱ्या नंबरचं सांगायचं मला. इकडे लक्ष द्यायचं आहे, आवाज सांगा किती 5x minus y plus 4z equals to 3y plus 5z. Okay, next 5x minus 2y plus 2z 6z. Okay, equals to minus 1. डायरेक्ट घेऊ का? मॅट्रिक्स फॉर्म असेल, पहिला मॅट्रिक्स फॉर्म, नंतर मग इथपर्यंत ज्या स्टेप होत्या त्या कॉमन होतात, बरोबर. आणि जो मॅट्रिक्स आपण घेणार आहे ए मॅट्रिक्स, त्याचा इन्व्हर्स काढून आपण आपल्या शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट पुट करू वाटलं. ए मॅट्रिक्स माहिती आहे, बी मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स सांगा बरं काय बघा, डायरेक्ट घेतो मी फक्त क्रॉस चेक करतोय मधल्या स्टेपच्या रायटिंग आहे की मधली रायटिंग तुम्हाला लिहावं लागेल. फक्त एवढंच की मी क्रॉस चेक जे महत्त्वाच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्यात त्या कुठे चुकल्यात काय चुकल्यात ते एकदा कम्पेअर करून घ्या. नाव मॅट्रिक्स 5 -1 4 2 3 5 5 -2 6. बी मॅट्रिक्स 5 2 -1. ओके, and then variable matrix x y z. That's we have to find. म्हणजे मला त्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. नाव आपला महत्त्वाच्या मधल्या स्टेप कोणत्या? द फॉर्म्युला विल बी a x is equals to a inverse into b चा फॉर्म्युला. म्हणजे याच्यामध्ये मला व्हॅल्यू पुट करायची. आता आपण काय काढणार? a इन्व्हर्स काढणार. मग a चा इन्व्हर्स फाइंड आउट करायला फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक डिटर्मिनंट किती आलाय, किती आलाय, सर्वांचा कॉमन आलाय 51 आलाय का? कोणाकोणाला आलेलं नाहीये डिटर्मिनंट 51, कोणाकोणाचा आलेलं नाहीये. इथूनच सुरुवात होते कॅल्क्युलेट करण्याची. जर एक जरी व्हॅल्यू चुकली तर पुढचं सर्व कॅल्क्युलेशन चुकेल. डिटर्मिनंट as determinant denoted as 5 -1 4 2 3 5 that's 5 -2 6 as determinant 5 in bracket 18 minus that's plus 10 minus get plus 1 then 12 minus 25 plus 4 in bracket minus 4 minus 4 minus 15. That's equals to 5 into 28 plus सांगा minus 30 4 into minus 90. Okay, 5 into 28 140 minus 13 plus that's minus. Okay, किती होतात 76. Okay, then 140 minus 89 बरोबर, that's equals to 51. डिटर्मिनंट निघाला. कॅल्क्युलेशनला इथून सुरुवात होते, बरोबर ना. चला मग आधी आपण काय काढणार, ए इन्व्हर्स काढण्यासाठी डिटर्मिनंट झाला मायनसच्या वेळी काढणार. चला मायनस सांगा बरं, m11 मी डायरेक्ट घेतला मायनस m11 कसा काढणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, उरलेल्याचा डिटर्मिनंट सांगा किती येणार. 3 into 6 is 18 minus get plus 10 28 that's 20. फटाफट सांगा m212 minus 30. चेक करत राहा आपण कुठे चुकलायचं. जर वेगळा वाटला तर तो सांगायचं म्हणजे मला कॅल्क्युलेट करून द्यायला लागेल. m13 minus 90. Okay, that's m21 minus 2 second row first column minus 6 plus 8 that's only the plus 2 बरोबर. minus 6 plus 8 that's only the plus 2. Okay, m22 second row second column 30 minus 20 10. m23 second row third column minus 10 plus 5
-10 + 5 -5 m31 थर्ड रो फर्स्ट कॉलम आधी इकडे लक्ष द्या नंतर काय करायचं थर्ड रो फर्स्ट कॉलम -5 -12 -70 बरोबर आहे का डन m32 थर्ड रो सेकंड कॉलम 25 - 8 70 and the last value m33 चला सांगा m33 थर्ड रो थर्ड कॉलम 15 + 2 70 शेवटचा रो प्लस मायनस मध्ये ठीक आहे कोफॅक्टर्स a11 चार एलिमेंट बदलतील फक्त ओके a11 is 28 a12 is -8 ऑर्डर पोझिशनला आहे +13 a12 that's 13 -19 a21 ऑर्डर पोझिशनला आहे -2 22 10 that's a23 +5 a2 that's 31 -70 that's a32 -70 and then a33 70 झाले ते सगळे चेक करा पुराचं कुठे काय चुकलंय मायनस कोफॅक्टर्स देन त्या वी हॅव टू टेक अ कोफॅक्टर matrix then cofactor matrix is चला सांगा cofactor matrix 28 13 -19 next -2 10 5 -17 7 चला आता पुढे याचा ट्रान्सपोज घेतला की कोण मिळेल मला adjoint then adjoint of A equals to transpose 28 13 -19 -2 10 5 -17 -17 that's what is the adjoint and the final answer of A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of determinant काढलाय 1 upon 51 into adjoint पण काढलाय 28 -2 -17 13 10 -17 -19 5 7 पुढे A इन्व्हर्सला उचलायचं सेकंड इक्वेशन जे तुम्ही सेकंड इक्वेशन सांगितलं बरोबर ना व्हेरिएबल मॅट्रिक्स x is equals to A inverse into B that's x y z व्हेरिएबल मॅट्रिक्स हा A inverse जो काढलाय तो 1 upon 51 into 28 -2 -17 13 10 -17 -19 5 70 into B matrix is 5 2 -1 okay then product 1 upon 51 into that's matrix is 3 cross 1 3 cross 3 that's 3 cross 1 the resultant matrix is 3 cross 1 चला एक एलिमेंट सांगा तीन एलिमेंट मला फाइंड आउट करायचे आहे पहिला रो पहिला कॉलम दुसरा रो पहिला कॉलम तिसरा रो पहिला कॉलम तीन एलिमेंट मला फाइंड आउट करायचे पहिल्या रोला पहिल्या कॉलमशी मल्टिप्लाय करा चला सांगा 28 into 5 140 okay -2 into 2 -4 next -17 into -1 okay sum सांगा 153 बरोबर पहिली सम आली नंतर पुढे सेकंड रो फर्स्ट कॉलम 13 into 5 65 next 10 into 2 20 okay next -17 into -1 सम सांगा 102 that's 102 next third row 19 into 5 minus 95 okay 5 into 2 okay 17 into -1 सम सांगा -102 ओके जर 51 जर आतमध्ये डिवाइड झाला 153 upon 51 किती येतो
3 बरोबर ना. 153/51 इज 3. 102/51 2 and 102/-102/51 बघा बरं. x y z x व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू कंपेअर करा. x काय आला y ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू किती जणांचे चालेल बरं यांचं. ठीक चालेल. बऱ्याच जणांची चुकली. ठीक आहे. थोडंसं काही एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन लागतं. इथून सुरुवात केली तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याला ग्रेडेड आहे शेवटपर्यंत त्या व्हॅल्यूकडे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. जर एक जरी व्हॅल्यू मिस्टेक झाली हे फायनल आन्सर तुमचं सेम येणारच नाही. आणि क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला एक मेथड सांगितली. या तिघांचे व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून बघा. जर इक्वल टू हे तिघा व्हॅल्यू आल्या दाखवली जवळ राहील. पुट करून बघा. 5x 5 × 3 15 minus y that's -2. 15 - 2 13. 4z 4 × -2 -8. 13 - 8 5. येते सेम पद्धतीने दोघं चेक केलं की इक्वल टू 2 आणि मायनस मध्ये आलं. that's what is right. म्हणजे आपल्याकडे मेथड आहे. फायनल सोल्युशन आपलं बरोबर आलं की चुकीचं हे सुद्धा चेक करता येईल. त्यामुळे याच्यात चुकायला जाऊ. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम 4 फोर्थ एक्झाम्पल सांगा. फोर्थ होतं ना. फोर्थ कसं काय मी काल 2च करून दिले. होमवर्कला 3 होते ना. मग एक सॉल्व झालं. दुसरं हे लास्ट होतं बरोबर करून घेतो. ओके. त्याच्या आधीचे एक्झाम्पल हे कळलं का इथे तुमचा 4 आणि -4 आले याच्यात काय शिकलं ते लक्षात घ्या. हे शेवटचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ओके कळलं काय नक्की. हां 12 आन्सर ना. एक्झाम्पल वाच. आवाज नको ते काय बोलतात माझ्याकडून देत. हां x plus y plus z equals to 1. 3y plus 2z equals to 2. Okay, next. x plus y plus 2z equals to 4. Okay, हेच एक्झाम्पल एक चेक करून एकदा. याच्यातला एक जरी कोएफिशियंट बदलला आन्सर चेंज होईल ना. हे अजून पण सांगतो. कुठे इथं -1 आहे. -1 आहे इथे. जे सांगायच्या अगोदरच गडबड होते. वर आहे ना. ठीक आहे सर काही होणार नाही. तुम्ही -1 जरी घेतला फायनल आन्सर बदलता चेक केल्यानंतर ते आलं पाहिजे. एक्झाम्पल बदलेल फक्त एवढंच आहे. ओके नाव चला. मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स 1 1 1 2 3 2 1 1 2. B matrix 1 2 4. ओके डिटर्मिनंट सांगा पटकन. 1 1 1 2 3 2 1 1 2. डिटर्मिनंट 1 आला. 1 in bracket 6 minus 2 minus 1 in bracket 4 minus 2 plus 1 in bracket 2 minus 2 which is equals to 4 minus 2 plus minus 1 equals to 4 minus 3 which is equals to 1. Determinant is 1. वर आला की एकदम सोपं पटापट आन्सर करायला. ओके कारण पुढे कॅल्क्युलेशन जास्त करायची गरज पडतच नाही ना. ओके चला मायनस बघा आता. मायनर्स आणि कोफॅक्टर्स. चल पटापट मायनर सांगा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा 4 ओके नेक्स्ट 2 ओके नेक्स्ट -1 1 चेक करून घ्या एकदा. बऱ्याच जणांचे मॅच झालेत काही नक्की. नंतर कोफॅक्टर्स मध्ये 1 2 3 आणि 4 ही चारी बदलतात. मग काय बघा 4 2
माइनस 2 ठीक, then minus 1 1 0 minus 1 0 1. Okay, cofactor matrix. चला मॅट्रिक्स सांगा. 4 minus 2 minus 1 minus 1 1 0 minus 1 0 1. त्याचा ट्रान्सपोज घेतला की मला मिळणार आहे ॲडजॉइंट 1 0 0 1. ओके, देन डिटर्मिनंट इज 1. त्यामुळे आपल्याला तिथे काही डिवाइड करण्याची गरज पडत नाही. डायरेक्टली जो ॲडजॉइंट आलाय तोच म्हणजे माझा कोण असेल, इनवर्स. Okay, then we have to take as directly the product with B. Okay, A inverse 4 minus 1 minus 1 minus 2 1 0 minus 1 0 1 into B. B matrix 1 2 4. चला product सांगा बरं. First row first column. First row first column. 4 into 1 minus 1 into 2 minus 1 into 4. मायनस 2 आलाय का आज? नाही तर मग वेगळं जरी आन्सर आलं तरी सांगायचं आहे. कारण कसं आहे, काही जणांचं हे येऊ शकतं, काही जणांचं वेगळं आला की मला सांगायचं, म्हणजे मला कॅल्क्युलेट करून लगेच सांगता येईल. ओके, नंतर 0. नेक्स्ट चेंज आले काही? कोणाचं काही वेगळं आन्सर आलं असं नाही ना? याच्यात एक्स व्हॅल्यू मॅच झालाय. याच्यात पुट करून बघा. एक्स व्हॅल्यू minus 2 0 3 minus 2 just minus 2 plus 3 1 सॅटिस्फाय होतं. दुसऱ्या याच्यात पुट करा, तिसऱ्या याच्यात पुट करा. जस्ट सॅटिस्फाय झालं की फायनल असेल. आलं लक्षात? कळतंय? ओके, अजून एक होतं 30 नंबरचा. 30 नंबरचा एक्स व्हॅल्यू काय आहे सांगा. 30 नंबरमध्ये एक्स व्हॅल्यू काय आहे? मायनस रॅशनल फॉर्म मध्ये का? मी कॅल्क्युलेट करू. एक्झाम्पल सांगा. एक एक्झाम्पल सांगा. एक्स प्लस वाय प्लस 2 बस x minus y plus z equals to 2. X plus 1 minus 10 equals to minus 3. की फायनल आन्सर थोडं रॅशनल फॉर्म मध्ये आहे. सर्वांची माहिती झाली तर आपला आन्सर करू काय. चला, कोएफिशिएंट मॅट्रिक्स 1 1 1 1 minus 1 1 1 1 minus 1. B matrix 1 minus 1 2 minus 3. ओके, डिटर्मिनंट सांगा बरं पटकन. 1 1 1 1 minus 1 1 1 1 minus 1. किती आला डिटर्मिनंट? 4 आले का? बरं, सगळीकडे 1 1 दिसतात पण डिटर्मिनंट 1 4 आहे. 1 in bracket 1 minus 1 minus 1 in bracket minus 1 minus 1 पुढे हां पुढे प्लस 1 इन ब्रॅकेट 1 प्लस 1. चला पुढे हा काय झाला 0 मायनस दॅट्स मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 आणि हा 2 दॅट्स 4. बरोबर? कशा लक्षात आलं नाही? ओके, नेक्स्ट मायनस. चला मायनस सांगा बरं. मायनस सोपे काढायला सांगा मग पटापट. 0 ओके बस मायनस 2 नक्की 2 आणि 0 झालं. ठीक आहे, गो फॅक्टर्स 0 2 2 minus 2 0 2 0 आणि minus 2. That's matrix. Cofactor matrix.
0 2 2 आवाज नकोय 2 0 minus 2. Then adjoint line we have to take it as transpose of that matrix 0 2 2 2 minus 2 0 2 0 minus 2. And then inverse 1 upon 4 into that's adjoint 0 2 2 2 minus 2 0 2 0 minus 2. ओके चला मग आता फायनल याच्यामध्ये करायचं 1 upon 4 0 2 2 2 minus 2 0 2 0 minus 2 into b minus 1 2 minus then equals to 1 by 4. So product सांगा फटाफट minus 4 that's 4 minus 6 minus 2 okay then next 2 minus 2 plus 4 next 4 divide केलं तर काय येईल minus 2 by 4 minus 6 by 4 and then 4 by 4 calculate केल्यानंतर काय येणार minus 1 half that's minus 3 by 2 and 1 हेच आहेत का हो नक्की कोणाचे आन्सर चेंज झाले कोणी दाखवतो हा कोणाचे बरोबर आले ते सांगा ठीक बरं याच्यात कोणाला काही डाऊट याच्यात कोणाला काही डाऊट कळतंय ना आपण काय करतोय 3 व्हेरिएबल साठी मेथड एकदम मंगळावरून आल्यासारखं वाटतं काय चाललंय काय माहिती वेगळं वाटतं असेल अरे 3 महिन्यानंतर डायरेक्ट अचानक जर पहिल्या दिवशी जर 3 महिन्यानंतर अचानक आपण क्लासला आलो मॅथचा 1 दिवस गेलो नाही तर कळत नाही तो 3 महिने लेट आला डायरेक्ट 3 महिने कसं कळेल मग कसं कळेल तुम्ही किती प्रयत्न केला 3 महिन्याचा अभ्यास कमी वेळात ओढला जात नाही आपण इथपर्यंत शिकायला आपण जवळपास मॅट्रासिसचा जरी विचार केला ना आपण जवळपास 20 ते 25 दिवस झाले 20-25 दिवस नियरली आता हे 20-25 दिवस एका दिवसात भरून काढणे शक्य आहे का एका लेक्चरमध्ये तर 1 तासात तर नाही होणार याला समजायला आपण 20-25 दिवस घातले तो मॅट्रिक्स काय त्याचा प्रॉडक्ट काय त्याच्यातले एलिमेंट काय हे 20-25 दिवस घालवले त्याला समजण्यासाठी तेवढा वेळ लागतो मॅथमॅटिक्स आहे स्टेप बाय स्टेपच करावं लागतं एका वेळेला डायरेक्ट उडी मारता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणून कधीही विचारा अगोदर लवकर प्रायोरिटी ठरवत नाही रे तुम्ही कोणत्या गोष्टीला कोणती प्रायोरिटी दिली गेली हे ठरवत नाही ऑफलाईन चालू होईल मग बघू सगळे जाऊ द्या काय होतं का बघून घेऊ आणि मग जाऊ ऑफलाईन चालू 15 दिवस झाले 15-20 दिवस होता तुम्ही तो विचार करत नाही अजिबात विचार करा ठीक आहे चला पुढचं एक्झाम्पल घ्या पटकन या टाईपमधलं इन्व्हर्जन मेथडमधलं हे शेवटचं एक्झाम्पल असेल आणि रिडक्शन मेथड स्टार्ट झाली जे एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले इन्व्हर्जन मेथडमध्ये ते काही एक्झाम्पल आणि काही नवीन एक्झाम्पल हे रिडक्शनने आपल्याला सॉल्व्ह करायचे ओके नाव लक्ष द्यायचं आहे मला एक्झाम्पल सांगा परत एकदा x plus y plus z equal to minus 1 y plus z equals to 2 x plus y minus z 3 equal to 3 हेच आहे का -1 2 आणि 3 बरोबर that's one is our example now we have to take a matrix A coefficient matrix 1 1 1 plus 0 1 1 इथे x नसल्यामुळे आपल्याला कोएफिशिएंट काय घ्यावा लागतोय 0 घ्यावा लागतो इथे 1 1 -1 B matrix -1 2 3 नंतर x matrix the variable matrix x y z okay now first of all we have to find the inverse of that matrix what is the determinant of that matrix -2 सर्वांचा सेम आलाय -2 आलाय सर्वांचा डिटरमिनंट that's -2 डायरेक्ट घेऊ just here okay -2 डिटरमिनंट काढायचं आपल्याला माहिती आहे सर्वांना now minus
मायनस सुटल्यामुळे कदाचित होऊ शकतात ना मायनस, दॅट्स व्हाय इज कॅपिटल एम आहे. नाव M11 सांगा फर्स्ट मायनर नक्की मायनस 2, M12 मायनस 1, M13 मायनस 1, M21 M22 M23 M31 M32 आणि M33 1 की मायनस 1 नक्की मायनस चेक करायचा. जर कोणाचे वेगळे आले असतील तर मला सांगा वाटल्यास. वेगळे आले तर कोणाचे, जर वेगळे आले असतील तर आन्सर चेंज होईल. लक्षात घ्या म्हणजे मला चेक करून द्यावं लागेल. ओके को फॅक्टर्स ए आहे. चला सांगा बरं पटकन मग A11 2 कसं काय A11 is minus 2. A12 plus 1 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. The co-factor matrix matrix. तर चला -2 1 -1. Next 2 -2 0. Next 0 -1. लक्षात घ्या जर कुणाचं मायनर किंवा कोफॅक्टर चेंज झाला असेल तर मला लगेच सांगायचं. कारण जर मायनर चेंज झाला असेल किंवा कोफॅक्टर चेंज झाला असेल तर तुमचं फायनल आन्सर चेंज होऊ शकतं. त्यामुळे मला तसं सांगायचं आहे. मायनर आलेत का, कोणाचे बदललेले आहेत बरं, कोणाचे वेगळे दिसत आहे मायनस वेगळे, अजून मायनस कोणाचे वेगळे आले मुलांमध्ये इकडे कोणाचे ते बरोबर आले सर्व कोफॅक्टर्स चेक करायचा. ओके ठीक आहे ना. मग दस प्रॉडक्ट एक्स सॉरी ए इन्व्हर्स आधी काढावं लागेल. Adjoint is the transpose of that matrix -2 1 -1 2 -2 0 0 -1 बरोबर आहे. हा मॅट्रिक्स सुद्धा चेक करा. तुमचा मॅट्रिक्स आणि आपण सॉल्व्ह केलेला मॅट्रिक्स यांच्या दोघांमधला फरक बघा. ओके नंतर ए इन्व्हर्स सांगा मग 1 दस इन्व्हर्स ना 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट किती आलाय -2 आहे. दस -2 in a matrix adjoint is -2 2 0 1 -2 1 that's -1 0 1 ठीक है -1. Okay now the final answer we have to find by using a formula. X is equals to A inverse into B 1 upon that's -1/2. Okay A inverse is -2 2 0 1 -2 1 -1 0 1 into B matrix 2 3. चला -1 आप बाहेर ठेवतो आहे की कोण सांगतंय प्रॉडक्ट सांग गौरव प्रॉडक्ट करून सांग प्रॉडक्ट कसा करशील मला ते सांग. तर आन्सर बघून पण लिहिता येईल. कसा करशील प्रॉडक्ट सांग पटकन सांग हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. ज्यावेळेला प्रॉडक्ट घेत असतो त्यावेळेला पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आपण रोज बघणार आणि दुसऱ्यामध्ये कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बरोबर. -2 into -1 +2. ओके 2 into 2 4 plus 4 that's 0 into 3 0 that's 0 किती आला 6 आला बरोबर. नंतर 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम परत तेच 1 into -1 -1 -2 into 2 -4 -1 into 3 1 -4 -3 किती आला -8 that's -8. next -1 into -1 +1 0 into 2 1 into 3
तिघांची सम सांगा. -1 + 3 -1 + 3 ओके. मग हा -1 आतमध्ये डिवाइड करेल. मग डिवाइड केल्यानंतर बघा काय आहे. डिवाइड केल्यानंतर -6/2 किती येणार आहे? -3 -8/-2 +4 that's -4/2 that's what is minus. तुमच्या आन्सर चेंज झाले. चेक करा. प्रॉडक्ट चुकला आहे की मला असं वाटतं. बराच वेळा कोणाकोणाचं हे आन्सर आलं होतं बरं. फायनल आन्सर हे आलं. ठीक आहे. मुलांची नाही दररोज मुलींचे असतात मुलांचे काय प्रॉब्लेम नाही. बरं कळलं का हे? कळलं ना? कुठे चुकलं होतं? ऑब्विसली प्रॉडक्ट मला वाटतं किंवा ही मायनस साईनचा काहीतरी गोंधळ झाला असेल. दोघांपैकी काहीतरी असेल. ठीक आहे. काय हरकत नाही. इन्व्हर्जन मेथड आपली इथे संपते. थिअरी बघा. रिडक्शन मेथड ओके. देयर इज अ लास्ट मेथड इन दिस चॅप्टर. या चॅप्टर मधली शेवटची मेथड आहे. दॅट्स वन इज कॉल्ड द मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन आपल्याकडे एक लिनियर सिस्टीम होती. बरोबर. लिनियर सिस्टीम कोणती होती आपली? इन्व्हर्जन मेथड मध्ये आणि रिडक्शन मेथड मध्ये ही कॉमन. बरोबर. आपल्याला आतापर्यंतचे एक्झाम्पल दिले त्याच फॉर्मॅट मध्ये राहणार. आतापर्यंतचे एक्झाम्पल होते ना थेरॉटिकल. पहिला x y z किंवा x आणि y मध्ये जे इक्वेशन होते ते तसेच राहणार. मॅट्रिक्स फॉर्म याच पद्धतीने जोपर्यंत आपण मॅट्रिक्स फॉर्म लिहित नाही तोपर्यंत सेम. तिथून पुढची मेथड वेगळी. बरोबर ना. इन्व्हर्जन मेथड मध्ये काय करायचो? ही सिस्टीमला आपण आधी a इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचो. त्याला a इन्व्हर्स आपण फाइंड आउट करायचो. मग त्या परत a इन्व्हर्सची व्हॅल्यू त्याच्यात प्रॉडक्ट घ्यायचो आणि मग त्याची व्हॅल्यू काढायचो. बरोबर ना. आता तिथं या रिडक्शन मेथड मध्ये असं काही राहणार नाही. आता मला सांगा इथे आपल्याकडे काहीतरी सिस्टीम होती. बरोबर. त्या सिस्टीमला कशात लिहिलं आपण? पहिली स्टेप सिस्टीम दिली आहे. सिस्टीमला कशात लिहिलं आपण? मॅट्रिक्स फॉर्म. हा कोण आहे माझा? मॅट्रिक्स फॉर्म. ए कोण आहे? कोण आहे? जेवण केलंय? जोरात सांगा. काय? कोएफिशिएंट मॅट्रिक्स. एक्स काय? व्हेरिएबल मॅट्रिक्स. बी काय? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. बरोबर. आपण कन्व्हर्जन केलं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. त्यानंतर आता आपली पर्टिक्युलर मेथड रिडक्शन मेथड स्टार्ट करायची. रिडक्शन मेथड काय असणार आहे? आपण इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. बरोबर. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये हा जो ए मॅट्रिक्स आहे ह्या ए मॅट्रिक्सला आपल्याला कन्वर्ट करायचंय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये. आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये काही एक्झाम्पल असे घेतलेत की कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स इन अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म. बरोबर ना. अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म. अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. अप्पर ट्रायंग्युलर म्हटला की जो मॅट्रिक्स असतो त्याच्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचे असतात? 0 करायचे असतात. आता 0 करताना तर आपल्याला माहिती आहे की 0 कसे केले जातात. तिथं ज्या पद्धतीने केलं ते सेम प्रोसेस पहिल्या लेक्चर मध्ये किंवा दुसऱ्या लेक्चर मध्ये मे बी झालं असेल. नाव याचा वापर करून या दोघांना काय करतो आपण? 0 करतो आणि याचा वापर करून याला 0 करतो. बरोबर ना. मग ह्या 3 एलिमेंटला किंवा एक एलिमेंटला 2x2 घेतला तर एकच राहील आणि 3x3 घेतला तर 3 एलिमेंट येते. बरोबर ना. मग ते 1 आणि 3 एलिमेंट आपल्याला काय करायचे? 0. म्हणजे ऑब्विसली माझा ए मॅट्रिक्स कशात कन्वर्ट होईल? अप्पर ट्रायंग्युलर. आणि सेम ऑपरेशन कोणावर अप्लाय करायचे? बी वर अप्लाय करायचे. जसं आपण आयडेंटिटी मध्ये कन्वर्जन पहिली दुसरी कॉलम ऑपरेशन रो ऑपरेशन मध्ये चेंज करायचे. तुम्ही इथे रो पण वापरू शकता कॉलम पण वापरू शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कॉलम वापरले तरी चालतात. कॉलम वापरलं तर थोडंसं आपल्याला लोअर ट्रायंग्युलर मध्ये जावं लागेल. पण जनरली ठेवताना रो ऑपरेशनच ठेवा कारण आपल्याला पटकन जमते. रो ऑपरेशन कन्वर्ट केले की हा ए मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून त्याला अप्पर ट्रायंग्युलर मध्ये करायचे कन्वर्ट आणि तेच ऑपरेशन कोणावर अप्लाय करायचे? बी वर. बरोबर. परत इथे काहीतरी एक वेगळा मॅट्रिक्स आहे त्याला आपण ए डॅश म्हणू. हा एक्स ॲज इट इज. एक्स व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्स या मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके. देन बी विल बी कन्वर्टेड इन द बी डॅश. सेम मॅट्रिक्स राहणार नाही. हा ए मॅट्रिक्स कशात कन्वर्ट केला? किती ऑपरेशन अप्लाय करावं लागतील? जर 2x2 असेल तर एकच.
3 क्रॉस 3 असेल तर 3 स्टेप आपल्याला त्याच्यामध्ये येणार, बरोबर ना. मग ए डॅश हा चेंज झाला. सलोनी ती बाहेर शाळेत नसली की साडी. ए डॅश इंटू एक्स, ए डॅश इंटू एक्स. ए हा ऑब्विसली ए मॅट्रिक्स नाही, तो कोण आहे? ए अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. कोण? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला हे एलिमेंट दिसतात, बरोबर. हे इकडचे काय दिसतात? 0 दिसतात. इकडे काहीतरी नंबर्स असतील, ऑब्विसली ते नॉन झिरो आहे. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करायचे आणि वरचे नॉन झिरो ठेवतो आपण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये. याला कन्वर्ट केलं, सेम ऑपरेशन पी मॅट्रिक्सवर अप्लाय केलं, त्याला बी डॅश म्हटलं. परत मॅट्रिक्स फॉर्म जो होता, हा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे त्याला परत इक्वेशन्स मध्ये आणायचं. आधी इक्वेशन होते, इक्वेशन मधून कशावर आलो? मॅट्रिक्स मध्ये. मॅट्रिक्सवर आपण ऑपरेशन अप्लाय केले, तो कन्वर्ट केला अप्पर ट्रायंगुलर मध्ये आणि परत त्याला इक्वेशन्स मध्ये लिहायचं. इक्वेशन्स मध्ये लिहिलं की त्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन किंवा 2 क्रॉस 2 असेल तर 2 इक्वेशन मिळतील, 3 क्रॉस 3 असेल तर 3 इक्वेशन मिळतील. आणि डायरेक्टली आपल्याला त्याच्यावरून ऑब्झर्व करता येतं की एकाची, तिघ व्हेरिएबल पैकी एकाची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. तिघ व्हेरिएबल पैकी एकाची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. जर 2 इक्वेशन असतील तर दुसऱ्याची व्हॅल्यू उचलायची, पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करायची, पहिला व्हेरिएबल मिळतो. एकदम सोपी मेथड, इन्व्हर्जन पेक्षा एकदम इझी आणि सोपी मेथड असेल जर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन पद्धतशीर जमत असतील तर. मी आधी पण सांगितलंय, आपले रो ऑपरेशन्स, कॉलम ऑपरेशन आणि ऍडजॉइंट मधून इन्व्हर्स कसा काढायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आता मागच्या मेथड जर तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या मेथडचा वापर शेवटच्या याच्यात सुद्धा करावा लागतोय रो ट्रान्सफॉर्मेशनचा. आता ही शेवटची मेथड असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या. एक्झाम्पलच्या थ्रू आपण अजून समजून घेऊ आणि एक्झाम्पल्सला कंटिन्यू करू. एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर काय असेल आपला? क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन परीक्षेत असा विचारला जाईल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स by using reduction method. By using reduction method. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल अगोदर बघून घ्या आणि मग नंतर आधी 2 व्हेरिएबल मध्ये आणि मग नंतर 3 व्हेरिएबल मध्ये. फर्स्ट मेथड 2x plus 3y equals to 9 and y minus x equals to minus 2. y minus x equals to minus 2. इकडे लक्ष पाहिजे सर्वांचं, ते नंतर घेऊ कसा वेळ देऊ कसा, इकडे लक्ष द्यायचं. 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे. ओके, दोघं इक्वेशन आधी मेन्शन करू आणि मग त्यानंतर मेथड कशी अप्लाय केली. आपण मॅट्रिक्स फॉर्म पर्यंत सेम आहे. इन्व्हर्जन मेथडमध्ये मॅट्रिक्स फॉर्म आणला तर आपण ए मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स, एक्स मॅट्रिक्स तिथपर्यंत कॉमन आणि तिथून पुढची प्रोसेस बदलून जाईल. ओके, लेट अस thus 2x plus 3y equals to 9. आता हे इक्वेशन जरा वेगळं दिलंय. y minus x equal to minus 2. बरोबर, याला आधी x ला घ्या आणि मग नंतर y ला घ्या, बरोबर ना. मग लिहिताना कसं लिहिता येईल याला? कसं लिहिता येईल? मायनस एक्स प्लस वाय इक्वल्स टू मायनस 2 असं लिहिलं तरी चालेल किंवा मायनस 1 ने मल्टिप्लाय करून लिहिलं तरी चालेल. म्हणजे प्लस एक्स मायनस वाय प्लस 2 तरी चालेल, तुमच्या पद्धतीने ठेवा. आणि असं जरी लिहिलं तरी काही हरकत नाही, फायनल सोल्युशन बदलणार नाही. ओके, नाउ दॅट्स वन इज आवर फर्स्ट सिस्टीम, बरोबर. ओके, नाउ मॅट्रिक्स फॉर्म which can be expressed in a matrix form as. Okay, चला मॅट्रिक्स फॉर्म सांगा पटकन. 2 3 okay into xy. Okay, now 9 minus. Okay, झाला मॅट्रिक्स फॉर्म. Okay, where ax is equals to b form, where a is equals to 2 3 minus 1 1. Okay, b is equals to 9 minus 2.
Okay, and the x is equals to xy variable. Okay, then next consider. मी कन्सिडर करतो जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला ॲज इट इज घेतो, त्याला काही बदलायची गरज नाही. ह्याच सिस्टीमला घ्यायचं, आपल्याला काही नवीन सिस्टीम घ्यायची, त्याला रिड्यूस करायचं अगोदर असं काहीही नाही. ह्याच सिस्टीमला घ्यायचं, तिला डायरेक्टली काय करायचं, सॉल्व्ह करायचं. जी सिस्टीम आहे कन्सिडर, किंवा मग इथे जरी तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात केली असती तरी काही प्रॉब्लेम नाही. हे लिहिलं असतं आपण, इकडे साईडला लिहून घेतलं असतं, वेळ याला लिहून घेतलं असतं साईडला तरी चाललं असतं, आणि इथूनच रिड्यूस करायला सुरुवात केली असती तरी सुद्धा चालतं. ओके, कन्सिडर 2 3 -1 1 x y. ह्या मॅट्रिक्सचा याच्यामध्ये काही संबंध राहणार नाही, त्याला हात सुद्धा लावायचा, कारण याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. इक्वल्स टू दॅट्स 9 - याला चेंज करावं लागेल. Okay, now first of all we have to convert these matrix in a upper triangular. Upper triangular म्हणजे काय, ह्या एलिमेंटला काय करावं लागेल, 0 करावं लागेल. काय करावं लागेल, 0 करावं लागेल. मग कसं 0 करू मला तुम्ही सांगायचं आहे. पटकन आपण रो ट्रान्सफॉर्मेशन घेतलं, मला एक ऑपरेशन असं सांगा, एकच स्टेप लागेल, जास्त नाही, एकच स्टेप. मला असं रो ऑपरेशन सांगा की ज्या ठिकाणी हा -1 काय होणार आहे, 0 होणार आहे. इथे कोण पाहिजे, आणि लक्षात घ्या बरं, आपलं आतापर्यंतची कन्सेप्ट अशी होती की याला 1 करा आणि मग नंतर याला 0 करा. आपल्याला याला 1 न करता याला 0 करायचं. लक्षात येते ना, आपल्याला एक स्टेप वाढवायची नाही, त्याच स्टेपमध्ये आपलं एक ऍडजस्टमेंट आली पाहिजे. याला 1 न करता याला 0 करायचं आहे. याला कितीने मल्टिप्लाय करू, बरं ठीक आहे जाऊ, याला हा R1 आहे, रो फर्स्ट आहे, याला कितीने डिवाइड करू म्हणजे 1 होईल इटसेल्फ ना, बरोबर. मग त्याला 2 ने डिवाइड केलं, बरोबर. मग 2 ने डिवाइड केल्यामुळे तो काय झाला, 1 झाला. आणि 1 झाल्यानंतर दोघांचा हा 1 आणि हा -1 दोघांमध्ये काय घेऊ, ऍडिशन घ्यावं लागेल. मग सिम्पली एक काम करा, R1 ला 2 ने डिवाइड करा आणि R2 आणि R1 चे ऍडिशन करा. म्हणजे ऑपरेशन असं होईल, R2 चेंजेस टू, चेंज कोणाला करतोय, R2 चेंजेस टू काय येईल, R2 - R1/2. म्हणजे त्याला 1 न करता R1 ला कितीने डिवाइड केलं आपण, 2 ने, त्यामुळे R1 काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. हा R2 काय होता, -1. इथे कोण पाहिजे होता, मायनस चालेल का, कारण इथे हा -1 आहे आणि इथे मायनस चालणार नाही, प्लस, बरोबर. R2 किती आहे, -1 प्लस R1/2. R1 किती आहे, 2, 2/2 -1 प्लस 1 झाला 0. म्हणजे R1 ला 0 न करता, 1 न करता मी डायरेक्टली काय करतो, चेंज. नसेल तर 1 करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फायनल सोल्युशन मध्ये काही फरक पडणार नाही. डायरेक्टली येत नसेल त्याला 1 करून मग करा. पण इथे ठीक आहे, ज्यावेळेला तुम्ही 3x3 मध्ये जातात त्यावेळेला कॅल्क्युलेशन्सला प्रॉब्लेम येतात, ते रॅशनल मध्ये जातात. त्यापेक्षा आपल्याला याला 1 न करता याला 0 करता आलं पाहिजे. साधारण सोपं, जर तुम्ही याला -2 ने मल्टिप्लाय केलं, दोघांना ऍड करून दिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. एक डोक्यात विचार ठेवायचा, 0 करण्यासाठी आपल्याला कोणत्या व्हॅल्यू नाही किंवा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट नंबरने कसा आणू म्हणजे तो आपल्याला पटकन आन्सर मिळेल, हे लक्षात घ्या. आणि ह्या टाईपचे आपले ऑलरेडी एक्झाम्पल झाले. रो ऑपरेशन जर सर्वांना, मी आधी पण सांगितले, रो ऑपरेशन सर्वांचे परफेक्ट पाहिजे, त्याच्याशिवाय ही मेथड समजणार नाही. अजून पण लक्षात घ्या, आधी रो ट्रान्सफॉर्मेशन जे असतील, इन्व्हर्स काढायच्या, ते ऑपरेशन अप्लाय करायला शिका आणि मग त्यानंतर या मेथडकडे. एकदम सोपी मेथड ही मेथड, जर रो ट्रान्सफॉर्मेशन आले सगळ्यात सोपी मेथड ना. चला मग सांगा, आता पहिल्या रोला बदलतोय का मी, पहिल्या रोचा काही एक संबंध नाही, पहिला रो ॲज इट इज आहे. 2 3 या XY व्हेरिएबलला काहीच करायचं नाही, याच्यातला पहिला एलिमेंट पण ॲज इट इज. चला, R2 प्लस R1/2. ओके, याच्यात R2 किती आहे, प्लस R1 किती आहे, 2/2. 1 2/2 म्हणजे 1, -1 प्लस 1 बरोबर. ओके, नेक्स्ट R2 किती आहे, R2 किती इथे 1, त्याच्या करस्पॉन्डिंगला R2 R1 3/2. व्हॅल्यू सांगायची, कॅल्क्युलेट करू, व्हॅल्यू सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 2, 2 + 3 5, 5/2 बरोबर. नंतर इथे R2 किती आहे, -2, त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 नाही, that's 9/2. चला क्रॉस मल्टिप्लाय करून सांगा. 2 × -2
-4 + 9 is 5. That's 5/2. झालं इथपर्यंत. आता परत आपल्याला कशात कन्वर्ट करायचं, आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय? व्हेरिएबल वरनं मॅट्रिक्स वर आलो, अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट केलं आणि ह्या अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर परत इक्वेशन मध्ये आणायचं. परत जसं आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कम्पेअर करून आणलं होतं ना, तसंच इक्वेशन लिहायचं. चला पहिलं इक्वेशन सांगू. अगेन इन इक्वेशन फॉर्म. चल पहिलं इक्वेशन 2x plus 3y equals to 9. ओके. आणि अनदर वन 5/2 into y, सेकंड व्हेरिएबल y साठीचा, इक्वल टू 5/2. झालं? इथपर्यंत कळलंय का? याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो. फर्स्ट दिलाय का? सेकंड. बरोबर. आता दुसरं जे मी दुसऱ्याला नाव नाही दिलं, का नाही दिलं ते सांगतो. कारण ह्याच्यावरनं मला डायरेक्ट y ची व्हॅल्यू मिळते. डायरेक्ट y ची व्हॅल्यू मिळते. बरोबर ना? इथे 5/2 इकडे 5/2 होता. बरोबर. दोघं बाजूचा 5/2, 2 टू द कॅन्सल झाला, 5/5 कॅन्सल. y ची व्हॅल्यू किती आली? y ची व्हॅल्यू उसला पहिल्या इक्वेशन मध्ये पुट, सेकंड इक्वेशन मध्ये पुट करून द्या. पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. पुट करा. कोणाची व्हॅल्यू मिळेल? x व्हॅल्यू मिळेल. पुट करा बरं सांगा. 2x + 3 × 1 = 9. 2x + 3 = 9. हा 3 तिकडे जाताना 2x = 9 - 3 = 6. 2x x = 6/2. x = 3. झालं. x व्हॅल्यू निघाली, y ची व्हॅल्यू निघाली. Therefore x = 3 and y = 1 is required solution of system. फर्स्ट सोल्युशन आहे. कंपेअर करा बरं, चेक करून बघू बरं आपण सोल्युशन तेच आहे का. x ची व्हॅल्यू इथे पुट करा. x व्हॅल्यू किती आहे? 3 × 2 प्लस 3 × 1 6 + 3 9. इथे x व्हॅल्यू व्हॅल्यू 3 आहे. -3 प्लस 1 -3 प्लस -3 प्लस 1 = झालं ना, सॅटिस्फाय झालं. दॅट्स द राईट सोल्युशन. पटकन एका स्टेप मध्ये आन्सर मिळेल.